नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या बटाटे खूप स्वस्त आहेत, 25 रुपये किलोच आहेत. त्यामुळे बटाटे आणले आणि मी त्याचे असे वेफर्स केलेले आहेत आणि तळून ते अशा पद्धतीने छान झालेले आहेत. तर ते कशा पद्धतीने मी केले त्याची कृती मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सोपी पद्धत आहे माझी आणि त्या सोप्या पद्धतीच्या आधारे मी हे वेफर्स केलेले आहेत. थोडे थोडेच करते मी, 2-2 किलो बटाट्याचे असे जास्त होत नाहीत माझ्याकडून, म्हणून मी आपलं माझ्या परीने छोटे छोटे करते. कसे केले ते आता आपण बघूया. चला माझ्याबरोबर, मी दाखवते तुम्हाला मी कसे केले ते बटाट्याचे वेफर्स. आता उन्हाळ्याची वाळवणाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे म्हटलं आता आपण सुरुवात करूया. चालेल, चला मग माझ्याबरोबर. सुरुवातीला बटाटे आणले मी आणि ते स्वच्छ 3-4 पाण्यातून धुवून काढले. कारण हल्ली मातीच खूप असते बटाट्यांना, त्यामुळे मग ते 3-4 पाण्यातून स्वच्छ धुतले. 2-3 पाण्यातून असे खंगाळून अक्षरशः काढले आणि मग त्याच्यातली माती निघून गेली आणि मग ते बटाटे मी सालं काढायला घेतली. साधारण दीड ते 2 किलोच्या अंदाजानेच मी बटाटे घेतले होते. स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतले आणि आता त्याची मी सालं काढायला बसत आहे. खाली बसता येत नसल्यामुळे मी सगळं खुर्चीवर बसूनच करत असते. खुर्चीवरच, एक खुर्ची समोर, एक खुर्चीवर मी बसणार आणि मग आमचा कार्यक्रम सुरू होतो. तर अशा पद्धतीनं मी बटाट्याची सालं काढायला सुरुवात केली. बटाट्याची सालं काढत असताना छानपैकी असं स्वच्छ पांढरे शुभ्र आतून बटाटे निघाले, त्यामुळे मला बरं वाटलं. आणि मोठे मोठे बटाटे होते, त्यामुळे ती सालं काढतानाही असा काही फारसा त्रास झाला नाही. सालं काढत असताना मला खूप बरं वाटलं. उलट म्हणजे भराभर ते सालकटर चांगलं असल्यामुळे त्याच्यातून भराभर सालं निघत होती आणि असं मला काही ते कष्टाचं काम आहे असं काही वाटलं नाही. माझ्याकडून भराभर सगळ्या बटाट्यांची सालं अशा पद्धतीनं मी काढली. आता ती बटाट्याची सालं काढल्यानंतरसुद्धा आम्ही त्याची एक ट्रिक करतो, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. त्या सालांचे सुद्धा मी वेफर्ससारखंच करते, सालं वाया जाऊ नयेत म्हणून. ती सालं स्वच्छ धुवून मग नंतर मी करते, ते मी तुम्हाला नंतरच्या ह्याच्यात दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने सालं काढून झाली. मग मी ते वेफर्स करायला बसले. माझ्याकडे अंजलीची किशणी होतीच, त्याच्याने मी वेफर्स पाडायला सुरुवात केली आणि भराभर माझं काम सुरू झालं. कारण तशी लहानपणापासून सवय असल्यामुळं काही त्रास वाटला नाही आणि करायलाही मजा वाटत होती. तर अशा पद्धतीनं मी ते सगळे बटाट्याचे वेफर्स पाडून घेतले. ते अशा पद्धतीने झाले. मग त्याला 2-3 पाण्यात पुन्हा मी काढले, स्वच्छ असं धुवून घेतले आणि मग रात्रभर तसेच ते पाण्यात झाकून ठेवले. रात्रभर मी तसंच ठेवून दिले आणि मग सकाळी पाणी उकळायला ठेवलं, त्यात थोडं मीठ आणि तुरटी असं घातलं आणि हे जे रात्रभर ठेवलेले बटाटे होते, बटाट्याचे वेफर्स, ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून काढून त्या पातेल्यात मी टाकले. मग त्यात ही तुरटीसुद्धा थोडीशी मी फिरवली. आधी थोडी टाकली होती, पुन्हा वरनं फिरवली. मीठ टाकलेलंच होतं आणि अशा पद्धतीनं ते मी वेफर्स सगळे त्या गरम पाण्यातून असे एकदा उकळलेल्या पाण्यातून काढून घेतले. काढत असताना छान असे ते पांढरे शुभ्र असे दिसत होते, त्यामुळे मला खूप बरं वाटलं की माझ्या कष्टाचं चीज झालं असं मला वाटायला लागलं. आणि मग मी ते बटाट्याचे वेफर्स काढले, जरा गार होऊ दिलेत आणि मग नंतर हे अशा पद्धतीनं मी पसरवून ठेवले. आमच्याकडे ऊन येत नसल्यामुळे घरातच टेबलावर मी प्लॅस्टिकचं कापड अंथरलं आणि त्यावरच मी हे बटाट्याचे वेफर्स असे वाळवले. एक वर पंखा लावला आणि खिडकीतून असं वारं येत होतं, त्यामुळे
1 ते 2 दिवसात छानपैकी सगळे वाळले वेफर्स आणि मग हे अशा पद्धतीनं ते दिसत होते आणि मग आम्ही ते तळून खाऊन बघितले.